नमस्कार. प्रतिमा नाटकातल्या चौथ्या अंकाचं परीक्षण आपण थोडंसं बघणार आहोत 1-2 विभागामध्ये. तर आपल्याला माहिती आहे भास हा कविता कामिनीचा विलास आहे. भास हा अत्यंत सकारात्मक आहे. भास हा अतिशय सहृदय आहे आणि भास हा नको इतका संवेदनाक्षम आहे. आता चौथा अंक हा मूळ रामायणातला भरतभेटीचा अंक आहे. राम भरत भेटीचा तो मुळातच खूप हृद्य आहे. कारण की भरत हे रामायणातलं पात्र हे रामा इतकंच रसिकांचं मन केवळ जिंकणारं नाही, तर रसिकांच्या वंदनेला, मुजऱ्याला, मानवंदनेला अधिकार ठरणारं असं पात्र आहे. जितका राम हा रामायणाचा नायक आहे, तितकाच भरत हाही रामायणाचा नायक आहे म्हणावं इतकं अप्रतिम पात्र हे मुळातूनच असल्याने भासाने ते आणखीन किती किती खुलवावं. कारण की भास अतिसंवेदनशील असल्यामुळे आणि आपण नेहमी पाहतो की रिॲक्शन इज ग्रेटर दॅन ॲक्शन हे तत्त्व आहे की प्रतिक्रिया ही क्रियेपेक्षा घटनेपेक्षा जास्त महत्त्वाची असते. आणि मानवी मनाचे छोटे 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 पैलू, भावसंबंध आणि नातेसंबंध यांच्यातले हळूवार छोटे 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 धागे हे भासाला आणि भवभूतीला टिपायला फार आवडतात. तिथे कदाचित कालिदास थोडा मागे जाईल, पण भास अधिक टिपतो ते. आणि ते इथे टिपताना भासाचा अंतरंग इतकं फुलून आलेलं आहे. फार सूक्ष्मपणे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी टिपल्या आहेत. तिसऱ्या अंकात आपण पाहिलेलं आहे की भरताला न केलेल्या अपराधाचा सल बोचतो आहे आणि त्याचं ओझं बाळगूनच तो प्रतिमाच्या तिसऱ्या अंकामध्ये आपण पाहिलेला आहे. आणि तो आता भरत भेटीला निघालेला आहे. हेच त्याची ती तडफ, त्याचे ते कैकेयीबद्दलचा संताप, सात्विक, कौशल्याने थोडंसं वंदन केल्यावर टोचलं असल्यामुळे अधिकच दुखावला गेलेला भरत, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता चौथ्या अंकामध्ये 2 दासींचा प्रवेश दाखवला आहे, विजया आणि नंदिनिका. आणि त्यांच्यात चर्चा चालू आहे की प्रतिमागृहामध्ये जे काय भरताचं आणि देवींचं भेट झाली त्यावर भरताची काय ग रिॲक्शन होती. ती म्हणते मी कमनिसिवी आहे, मला काय एवढं माहिती नाही. पण दुसरी सांगते की आम्ही भरताला भेटलो, म्हणजे आम्ही भरत पाहिला, भेटलो नाही पाहिला. तर कुमार देवींना काय म्हणाले अशी चर्चा चालू असताना त्या ज्या आहेत त्या दासी आहेत त्या आउटस्पोकन असू शकतात. ती स्त्री आहे ती आउटस्पोकन शोभून दिसतं ते. आणि दुसरं म्हणजे तो सभाधर्म आहे स्त्रीचा की पटकन तोंडात तीळ भिजत नाही, पटकन रिमार्क्स द्यायचे. आणि मुख्य ते पात्र आहे ते उत्तम प्रकृतीचं नाही आहे, ती दासी आहे, त्याच्यामुळे ती पटापटा बोलून गेली. त्याच्यातनं काय कळलं की ती म्हणते अहो अत्याहितम राज्यलुब्धया भर्तृदारकस्य रामस्य राज्यविभ्रष्टं कुर्वत्या आत्मनो वैधव्यमादिष्टम. अगं त्या कैकेयीने त्या राज्यलोभामुळे पतीचं दुःख न समजता स्वतःचं वैधव्य ओढवून घेतलं. आणि लोकोपी विनाशन गमिता, हा प्रयोजकाचा खूप सुंदर आहे. आणि सगळ्या पृथ्वीचा विनाश तिनं घडवून आणलेला आहे. निर्घृणा खलु भट्टिनी पापकंकृतम, हे सगळे बोल हे या पात्रानुकूल भाषा म्हणतात. या कॅरेक्टरला शोभेस आहे. धाड 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 तिने स्वतःची मतं देऊन टाकली. ही कवीनी का लिहिली तर दशरथाबद्दल पहिल्यांदा लक्ष्मणाला राग आला होता, तो गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रजेलाही थोडाफार दशरथाबद्दल राग आहे, ते आपल्याला प्रतिमात लक्षात आलं आहे. पण दशरथाने त्याबाबत प्राण गमावलेले, त्यामुळे दशरथाकडे थोडी सहानुभूती तरी गेली. पण जिच्यामुळे हे सगळं घडलं त्या कैकेयीबद्दल कोणाच्याही मनात काडी इतकाही आदर असण्याचं कारणच नाही. किंबहुना तो सात्विक संताप, ती दासी ही अधम प्रकृतीचं पात्र येते, त्यामुळे ती भराभरा सगळं बोलून गेली. तर हे पात्रानुकूल भाषेची वैशिष्ट्य की स्त्रिया पटकन बोलतात, राजघराण्यात अफवाही पटकन पसरू शकतात, कोणी बोललं नसेल तरीही स्वतःच्या नावावर काही दुसऱ्यांची मतं घालून ह्या मोकळ्या होतात. पण थोडक्यात काय की समाजाच्या तळागाळापर्यंत कैकेयीबद्दल अत्यंत तिरस्कार उत्पन्न झालेला आहे, हे याच्यातनं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग ठीक आहे, पण मग अभिषेकाचं काय. ते म्हणते अगं आणलेला प्रजा आणि मंत्री आणि गुरुजनांनी तो जो प्रस्ताव आणला होता अभिषेकाचा, तो फेटाळून ते निघून गेलेले आहेत. आणि काही असलं तरी त्या कैकेयीच्या दासी आहेत, त्याच्यामुळे तिला आता दुःख होणार आहे आणि त्याच्यामुळे तिकडेही जाऊन आपल्याला बघायला पाहिजे असं म्हणून
त्या निघून गेल्या. त्या छोट्याशा प्रवेशकातून आपल्याला एवढंच लक्षात येतं की कैकेयीबद्दल संपूर्ण प्रजाजनात अतिशय अनादर उत्पन्न झाला आहे तिच्याच कर्माने. आता आपल्या डोळ्यासमोर येतो तो भरत आणि सुमंत्र. रथातून भरत सुमंत्र सुत असे प्रवेश करतायत आणि भरत म्हणतो, स्वर्गंगते नरपतौ सुकृतानुयात्री पौराश्रुपात सलिलैः अनुगम्यमानः द्रष्टुं प्रयामी अकृपणेषु तपोवनेषु रामाभिधानम अपरम जगतः शशांकम. रामचंद्र असं नावे, तर राम नावाचा हा जगातला दुसरा जो पृथ्वीवरचा दुसरा जो चंद्र आहे तो शीतल आल्हाददायक वनस्पतींना संजीवनी देऊन चैतन्य प्रेरित करणारा असा म्हणजे श्रीराम तो नाही. त्यामुळे अयोध्या ही निर्जीव झाली आहे, मृतवत झाली आहे. त्यामुळे मी असं करतो की माझे वडील स्वर्गात गेलेले आहेत आणि मी या रडत असणाऱ्या प्रजेबरोबर तपोवनात राम नावाचा जो दुसरा चंद्र आहे ना त्याला भेटायला चालतो आहे. तर आता इथे ना एक अतिशय महत्त्वाचं विशेषण आहे, द्रष्टुम प्रयामी अकृपणेषु तपोवनेषु. हा अकृपण शब्द फार बोलत आहे. कृपण म्हणजे कंजूस. आपल्याकडे असलेलं दुसऱ्याला गरज असतानासुद्धा द्यायची दानत नाही तो कृपण. तो गरीब नसतो, तो श्रीमंत असू शकतो, पण त्याची वृत्ती नसते द्यायची. आज काय झालं, अयोध्येत सगळं होतं, न्यायाने रामाला राज्य मिळणार होतं, पण कृपण अशा मंथरा आणि कैकेयीनी आपला सगळा कृपणत्व सिद्ध करून पार अयोध्येचा विनाश केला, राजा गमावला. पण वनात तसं नाही आहे. अयोध्येमध्ये कृपणता दिसली, पण वन अकृपण आहेत. त्यांच्याकडे जी संपत्ती आहे, निसर्ग आहे, त्याच्या रक्तात, त्याच्या एकेका बीजामध्ये, फलामध्ये, पानामध्ये, खोडामध्ये, एकेका अंगप्रत्यंगामध्ये औदार्य आणि औदार्यच फक्त भरलेलं आहे. अशी ती तपोवन आहेत. तिथे अयोध्येसारखी कृपणता भेटणार नाही, म्हणून अकृपण तपोवन असं म्हटलेलं आहे. अकृपण हा शब्द फार सुरेख वापरला आहे. सुभग शब्दकळा असं जे आपण भाषाचं वैशिष्ट्य बघतो त्यामध्ये हा शब्द येतो. आता तिथे फक्त मी वनात चाललोय म्हटलं असं तरी काही बिघडलं नसतं, पण मातेने दाखवलेली कृपणता ही त्याला इतकी सलती आहे की अशी कृपणता वनात गेला नाही जिथे ज्या वनाला माझ्या रामानी, माझ्या दादानी, माझ्या दैवतानी अंगीकारलं आहे ती वनं अशी नाही आहे. तिथे हे पाहायला मिळणार नाही. अयोध्या आता आटलेल्या नदीसारखी आहे आणि वनं मात्र अकृपण असल्यामुळे माझ्या रामाने ती अंगीकारली आहेत आणि म्हणून तो तिकडे निघाला आहे. हा अकृपण हा खूप साभिप्राय वापरलेलं विशेषण आहे. सुमंत्र पाहतो भरताला आणि तो म्हणतो की मोठमोठ्या राक्षसांचा गर्व ठेचून काढणाऱ्या दशरथाचा हा पुत्र आहे. यज्ञ संपन्न राजा जो अज त्याचा हा नातू आहे. जगाला प्रिय असलेल्या आणि पित्याच्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या रामाचा हा भाऊ आहे आणि हा वनात चालला आहे. म्हणजेच रामाला शोभेल असाच मार्ग रामाप्रमाणेच त्याच्या बंधूंनी घेतला आहे, म्हणून तो ते ॲप्रिशिएट करतो आहे. त्याला खूप आनंद होतो की अशा कृपण मातेच्या पोटी इतका निगर्वी, अकृपण, निस्पृह आणि भावावर प्रेम असलेला रामाची भक्ती करणारा असा भरत आहे. पण त्याला खूप धन्य वाटतं आणि म्हणून तो म्हणतो हा जो भरत आहे हा रामसदृशेन पथा प्रयाती. रामासारख्याच मार्गाने हा चाललेला आहे असं भरताचं वर्णन आहे. आणि भरत हा म्हणतो मी आलो आहे, मला त्यांनी रामाबद्दल इतके सुरेख उद्गार काढलेत की तो महाराजांचा प्रतिनिधी आहे, तो सारवतांचं दर्शन आहे, म्हणजे उदाहरण आहे. आणि राज्याला लोभावलेल्या कैकेयीचा त्याग करणारा कुठे आहे, त्याला क्व असो प्रत्यादेशो राज्यलुब्धाया कैकेय्या असं तो म्हणतोय. राज्याचा लोभ असणाऱ्या कैकेयीपासून दूर गेला आणि राज्यात त्याला काहीच वाटलं नाही, तो लोभ फेटाळून लावला त्यांनी. ते कीर्तीचं निधान कुठे आहे, तो राजाचा मुलगा कुठे, ते साक्षात सत्याचं व्रत कुठे, असं म्हणून तो म्हणतो मम मातुः प्रियं कर्तुं येन लक्ष्मीही विसर्जिता
तमहं द्रष्टुमिच्छामि दैवतं परं मम. माझ्या मातेला आनंद देण्यासाठी ज्यांनी न्यायाने येणाऱ्या राज्याच्या वैभवाचा त्याग क्षणात केला, त्या माझ्या दैवताचं मला दर्शन घ्यायचं आहे. अशा भक्तीनी, भावानी, आदराने, अंतरंगापासून भेटीची ओढ असे, अशा पद्धतीने तो जातो. आणि मग कुमार जे आहेत म्हणजे भरत यांना सुमंत्र दाखवत आहेत की कुठे आहेत. अत्र रामश्च सीताच लक्ष्मणश्च महायशाः सत्यंशीलंच भक्तिश्च येषु विग्रहवत स्थिताः. विग्रह म्हणजे शरीर, मूर्तिमंत. सत्य म्हणजे राम आहे, चारित्र्य म्हणजे सीता आहे आणि भक्ती म्हणजे लक्ष्मण आहे. हे अत्यंत कीर्तिवान, निस्पृह, तत्वानी जगणारे, मातापित्यांची आज्ञा मानणारे असे हे तिघं हे इथे आहेत असं तो सांगतो. तेव्हा मग रथातून भरत म्हणतो, ठीक आहे इथे रथ थांबा. आणि काही अंतरावरनंच आता पुढचा जो भाग आहे ना, त्यामध्ये भरताचे आत्मक्लेश, सात्विक संताप, न केलेल्या पापाचा मनात असलेला सल, अपराध्याची भावना आणि जे काय अयोध्येत घडलं ते मी त्यात नसलो, मी आउट ऑफ पिक्चर असलो तरी ते अघटित माझ्या निमित्ताने घडलं याचा त्याला अतिशय त्रास होतो आहे, पीडा होती. आणि म्हणून इतकं बोलकं वर्णन केलेलं इथे की तो म्हणतो, तात जाऊन सांगा, निवेदन करा. सुमंत्र म्हणतो, काय निवेदन करायचं? म्हणजे भरत आला हे सांगण्यासाठी. आपल्याला वाटतं की एक प्रोटोकॉल आहे म्हणून भरत म्हणतोय. भरताचा आत्मा आक्रोश करतोय, आक्रंदन करतोय. तो म्हणतो, राज्यलुब्धाया कैकेय्या पुत्रो भरतः प्राप्तः इति. जाऊन सांगा की राज्याची लोभी ती कैकेयी आहे ना, तिचा मुलगा आलाय. सुमंत्र म्हणतो, वडीलधाऱ्या माणसांबद्दल असं बोलू नये. तो म्हणतो, बरोबर आहे, मी दुसऱ्याचे दोषांबद्दल कशाला बोलू? तुम्हीच सांगा की इक्ष्वाकुकुलाला कलंकभूत असा भरत दर्शनाला आलाय. पण तो नाहीच आहे कलंक. सुमंत्र कसं असं म्हणेल? म्हणून सुमंत्र म्हणतात, कुमार न अहम एवं वक्तुं समर्थः आता पुनर्भरतः प्राप्तः इति ब्रूया. मी सांगतो भरत आलेला आहे. तो म्हणतो, नाही असं सांगू नका. नाम केवलम अभिधीयमानम अकृत प्रायश्चित्तम इव मे प्रतिभाती. अतिशय सुंदर वाक्य आहे, आपलं हृदय विदीर्ण करणारं वाक्य. तो म्हणतो, केवळ भरत आलाय असं जेव्हा तुम्ही सांगाल, त्याच्यामागे काहीच नाही, नुसता नावाचा उच्चार कराल, तेव्हा जे काय घडलेलं आहे त्या गोष्टीचं प्रायश्चित्त घेतलं नाही असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या